फार मोठं संकट टळलं नाही. देव आपल्या पाठीशी होता म्हणून बाळ सुखरूप वाचलं. आई अंबाबाईची कृपा आहे आपल्या लेकीवर. माझी लेक आहेच भाग्यवान. बेटा सावर स्वतःला. हो ग, कळलं कळलं कळलं. शांत. अशा घटना घडण्याची सहन करण्याची सवय करून घे. हे गृहकलह, वाद, टोकाची भांडणं 5वीला पुजलंय बाई खोतांच्या. अशा घटना वारंवार घडणार. कर्म खोतांची आणि सहन करायला लागते सुनांना. यातून सुटका नाही. माझी नाही पण तुझीही नाही. काय गरज आहे वहिनी असं सगळ्यांना बोलवून बारसं करायची? लोक येणार, बोल लावणार आणि कसलं कौतुक आहे हो हिचं. सुषमा, अगं म्हणजे एवढ्याशा लेकीने काय वाईट केलंय तुझं? ती जन्माला यायच्या आधीपासून बुणबुण सुरू आहे तुझी. मी बुणबुण करतेय. तिकडी जन्माला आलीये वहिनी. कसं समजत नाही हो तुम्हाला? हे बघा, त्या तहान्या बाळाची वैरीण नाहीये मी. पण आता जे तिला आयुष्यभर भोगायचंय ना ते. बास, तोंड बंद. आता यापुढे एक शब्दही ऐकून घेणार नाहीये मी. मला गप्प केलंय, पण बारशाला येणाऱ्या लोकांची तोंड कशी बंद करणार आहे तुम्ही? मी आणि माझा नवरा समर्थ आहोत हे सगळं सांभाळून घ्यायला. दादाचा व्यवसाय असा जोखमीचा आहे. त्यात तुम्ही दिवसा ढवळ्या बोलवून घेतलेत त्याला. परिस्थिती कशी आहे ते माहितीये ना तुम्हाला. आधी घरी पोलीस पण येऊन गेलेत. मी नव्हतं सांगितलं त्यांना या धंद्यात उतरायला. आणि संसारात सुखदुःखात नवरा पाहिजे का नको सोबत? माझ्या लेकीनं जन्म रात्रीच्या अंधारात घेतलाय, पण तिचं बारसं मात्र दिवसा ढवळ्यात होणार. आणि कुणाला माझी मुलगी तिकळी अपशकुनी वाटत असेल तर त्यांनी बारशाला नाही आलं तरी चालेल. अगं आई ग, दुखते ना रे. किती लागलं रे पोरा. शंकर, अरे 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 शंकर, अरे आपण एकाच कुटुंबात राहतो. सगळ्यांना सांभाळून घ्यायला हवं ना. म्हणजे दादाला का? हो त्यालाच. कशाला त्या दारावरचं यंत्र काढलंस? उगाच दिवस तोच तू त्याला. अरे ही काय पद्धत झाली शिक्षा द्यायची? किती मारलंस बघितलंस? अरे वळ उठलेत अंगावर सगळ्या. विनाकारण त्याला मारायला मला काही वेळ लागलाय का? भाऊ आहेस ना त्याचा तू. मग त्याला नीट वागायला सांग आधी. थोरला आहेस ना तू बाबा. पण काही गोष्टी मी न सांगता तुला कळायला हव्यात. म्हणजे माझंच चुकतंय? अरे तसं नाही. अरे हल्ली शंकर फारच विचित्र वागायला लागलाय दिसतंय मला ते. पण त्याच्या अशा या वागण्याचा आपण विचार करायला हवा. म्हणजे तुला नक्की काय सुचवायचंय? अरे घोड नवरा झालाय शंकर. त्याचं लग्न व्हायला नको का? अरे लग्न झालं, जोडीदारीने आली की त्याचं मन रमेल संसारात. कोणताही निर्णय विचार करून घेतला ना की त्याचा मनस्ताप होत नाही. आणि तसंही सून आणण्याच्या लायकीचं तरी घर आहे काही. बघितलंस, अशा बोलण्यामुळे हात उचलतो माझा. अरे काय बोलतोस शंकर? सरळ आमची लायकीच काढतोस.
अपचनाची व्याधी आहे ना या वाड्यात. सत्य पचायला हवं. कोणताही आडपडदा न ठेवता खरं काय ते सांगितल्यावर सुद्धा जर एखादी मुलगी तयार असेल ना माझ्याशी लग्न करायला, तर माझी काहीच हरकत नाहीये. बघितलं का कशी अक्कल पाजळतोय ते. खरं काय ते कळल्यावर कुठली मुलगी लग्नाला तयार होईल? मग तर विषयच संपला. ठीक आहे, राहा असाच बिन लग्नाचा. बाळ मात्र गोड आहे ग. नाके डोळे अगदी सुंदर आहे. कपाळावर तिकळी लिहिलंय तिच्या. अवलक्षणीच असतात म्हणतात तिकळी. मला तर त्या सरस्वतीचा आनंद आणि उत्साह पाहून थक्कच व्हायला होते बाई. शेवटी आईचं काळीज आहे हो. आता बारसं मात्र निर्विघ्नपणे पार पडू दे बाई. तिकळीचा पायगुण बघूच की आता. या काय काशीराम, आम्ही फारसं आमंत्रण कोणाला दिलेलं नाही. आम्हाला आमंत्रणाची गरज काय काशीराम? हा? अरे जुना घरोबा आहे आपला, आणि आनंदाच्या कार्याला आमंत्रण कशाला पाहिजे? हा? वाह, मुलगी झाली. मस्त. काय आहे, बापाची जरा पोरीवर जास्तच माया असते नाही का? पण 3 पोरांच्या पाठीवर पोरगी झाली. सावध राहायला पाहिजे हं तुला. जबाबदारी आहे तुझ्यावर. अरे बाबा, आपण एका गावातले म्हणून काळजी वाटते तुझी. काय तुझा धंदा असा 2 नंबरचा. तू असतोस फरार. असं राजरोसपणे गावात येणं म्हणजे धोकादायकच आहे नाही का? बरं ते जाऊ देत. ठीक आहे, भेट नकोय आम्हाला. अरे घे रे, पैंजण आहेत.